आलेल्या सर्व साधकांचे पुन्हा एकदा सहयोग परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. अक्षय तृतीयेच्या आजच्या शुभदिनी आज आपण या ठिकाणी आपला आत्मसाक्षात्कार घेण्यासाठी आलेलो आहोत. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. हिंदू धर्मामध्ये याला अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या या शुभदिनी आपण या ठिकाणी परमपूज्य श्री माताजींच्या कृपेमध्ये सहयोगाची अनुभूती घेण्यासाठी जो आलेलो आहोत, तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण सहयोग काय आहे आणि परमपूज्य श्री माताजी या कोण आहेत याबद्दल एक थोडीशी माहिती घेऊया आणि हा कार्यक्रम पुढे नेऊया. जय श्री माताजी. सगळ्यांना मराठी कळतं का? मराठी न कळणारे कोणी आहेत का इथे जास्ती? हात वर करा प्लीज. जिनको मराठी समझ नहीं आती वो लोग हाथ ऊपर करें प्लीज. ठीक आहे, सगळ्यांना मराठी येतं मग. खूप छान गोष्ट आहे. मराठी आपली मायभाषा आहे, त्यामुळे मराठीतनं बोललेलं केव्हाही उत्तमच आहे. आणि सहयोग हा मराठीतनं जेवढा व्यवस्थित सांगता येईल तेवढा क्वचितच दुसऱ्या भाषेमध्ये सांगता येईल. तर पहिल्यांदा आपण इथे सहयोग म्हणजे काय हे बघूया. तर सहयोग म्हणजे काय? तर त्याचा शब्दातच अर्थ आहे की तो म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि च म्हणजे जन्मलेला. तो तुमच्या बरोबरच जन्मलेला असा सहज. आणि दुसरा सहजचा अर्थ होतो की तो सोपा. खूप सोपा आहे. लहान मुलं करू शकतात, अबालवृद्ध करू शकतात, थकलेले आजारी लोक कोणीही करू शकतं. मराठी, हिंदी, इंग्लिश, फॉरेनर असू दे, कोणीही करू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही जातीचं, कुठल्याही धर्माचं, कुठल्याही पंथाचं, कुठल्याही वयाचं कसलंच बंधन नाहीये. म्हणून त्याचं नाव सहज. सहज, सोपा. आणि तो तुमच्याबरोबर म्हणजे जन्मलेला. हा आपल्या बरोबरच जन्मलेला असा योग आहे. आता योग म्हटलं की बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की बाबा योग म्हणजे काय? मग त्यांना पहिल्यांदा रामदेव बाबा आठवतात की बाबा आसनं करा, प्राणायाम करा, बाकीच्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी करा. पण तो अष्टांग योगाचा एक भाग झाला. पण खरा योग याचा अर्थ ध्यान, धारणा आणि शेवटी जी समाधी, ज्याला आपण योग हा शब्द जो आहे हा संस्कृत युज या शब्दापासून आलेला आहे. तर युज म्हणजे काय? जोडलं जाणं, संबंध प्रस्थापित होणं. आता कोणी कोणाशी जोडलं जायचं आणि कोणी कोणाशी संबंध प्रस्थापित करायचा. तर तो म्हणजे आपण वैयक्तिक स्वतः जो आपला आत्मा आहे त्याच परमात्म्याशी, जी सर्वव्यापी सगळीकडे पसरलेली परमेश्वराची अफाट अनंत सर्वव्यापी अशी शक्ती आहे, त्याच्याशी आपलं जोडलं जाणं याला म्हणायचं योग. हा सहज योग असा त्याचा अर्थ किंवा आपल्याला व्याख्या करता येईल. आता दुसरा सहयोग म्हणजे काय की बाबा सहयोग कोणी प्रस्थापित केला. तर सहयोगाच्या ज्या प्रस्ताविका आहेत त्या परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी आहेत, ज्यांचा आपल्या इथे आपण फोटो बघतोय. त्यांनी 1970 सालापासून या सहयोगाला सुरुवात केली आणि त्याची सुरुवात आपल्या मुंबईच्या जवळ नारगोळ म्हणून एक गाव आहे मुंबई गुजरातच्या बॉर्डरवर. तिथून 5 मे 1970 साली त्यांनी या सहयोगाची सुरुवात केली. त्याच्यानंतर हळूहळू तो पसरत पसरत त्याच्यावरती अनेक प्रयोग झाले. शास्त्रीय प्रयोग झाले, आध्यात्मिक प्रयोग झाले. त्याच्यानंतर वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रयोग झाले आणि तो सायंटिफिकली आणि मेडिकली पूर्णपणे प्रूव्ह झाल्यामुळे आजचा जो सहयोग आहे हा जवळजवळ 180 पेक्षा जास्ती देशांमध्ये पसरलेला आहे. म्हणजे तो ग्लोबल आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सहयोग हा शास्त्रशुद्ध तर आहेच आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तो विनामूल्य आहे आणि तो सहज आहे. तो कोणीही करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारचे पैसे देऊ शकत नाही, कारण तो अमूल्य आहे. याचा अर्थ त्याची किंमत नाही असं नाही. तो अमूल्य आहे. आपण पृथ्वीला किती पैसे देतो ती उगवण्यासाठी? ती अमूल्य आहे. तसंच सहयोग हा अमूल्य असल्यामुळे आपल्याला त्याची किंमत देता येत नाही. म्हणून तो विनामूल्य आहे. आता या संस्थापिका आपल्या परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी जी आहेत, त्यांचा परिचय मी थोडक्यात आपल्याला सांगतो. त्यांचा जन्म 1923 साली आपल्या नागपूरच्या जवळ छिंदवाडा येथे जे गाव आहे त्या गावी झाला. आता छिंदवाडा या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामधनं बरोबर आपल्या पृथ्वीचं कर्कवृत्त गेलेलं आहे.
म्हणजे तो बरोबर पृथ्वीच्या वरच्या भागाचे 2 भाग समसमान करतो. त्यांचा जन्म बुधवारी झाला. म्हणजे तो पण एक आठवड्याचा मध्यवार आहे. तुम्ही कॅलेंडरमध्ये बघितला तर रविवारनंतर बुधवार आणि खाली 3 आणि वरती 3 असे वार येतात. त्यांचा जन्म दुपारी बरोबर 12 वाजता झाला. म्हणजे दिवसाच्या मध्यभागी आणि त्या कर्कवृत्तावर हे सगळं जे सिद्ध करतं त्याचं कारण असं, की त्यांचा जन्म हा संपूर्ण जगाला पूर्णपणे संतुलनात मनुष्याला किंवा मानव जातीला म्हणा, संतुलनात बरोबर मध्यात आणण्यासाठी झाला हे सिद्ध होतं. त्याच्यानंतर त्यांचं वैद्यकीय शास्त्रामध्ये शिक्षण झालं. लहानपणापासूनच त्यांना ध्यानधारणावरती त्यांचा जास्ती फोकस होता आणि मग त्यांनी 1970 सालापासून तो सुरुवात केला आणि सहजोग सुरू झाल्यानंतर त्यांना अनेक देशी आणि विदेशी हे अवॉर्ड्स त्यांना प्राप्त झाले. कारण सहजोग हा पूर्णपणे शास्त्रशुद्ध असल्यामुळे. मग त्यांना 1986 साली इटालीला त्यांना माननीय सदस्यत्व त्या इटालीचं प्रदान केलं गेलं. 93 साली रशियामध्ये त्यांना पेट्रो विस्कीचे एक मोठी अकॅडमी आहे. त्याचं सन्माननीय सदस्यत्व दिलं. आपल्या 3 ते 4 वर्ष त्या पूर्णपणे वर्ल्डच्या याच्यावरती त्या माननीय सदस्य म्हणून काम करत होत्या. त्याच्यानंतर 700 वेळा ज्ञानेश्वरांची जी पुण्यतिथी आपल्या महाराष्ट्रात झाली काही वर्षापूर्वी. तर त्याच्यामध्ये पण विश्व शांतीच्या योगामध्ये त्यांचा खूप मोठा सन्मान झाला आणि त्यांना खूप सन्माननीय असं सदस्यत्व दिलं. कारण त्यांचं हे संपूर्ण जगभराचं कार्य बघून अनेक बरेच त्यांना जवळ-जवळ पुरस्कार आहेत. हे फक्त मी 2-3च आपल्याला सांगितलं. आपल्या पुण्याच्या जे जुन्या महापौर होत्या, त्यांनी सुद्धा पुण्याचं त्यांना मुख्य सदस्यत्व असं दिलं. तर असं त्यांच्याविषयी सांगायचं तर भरपूर आहे. पण ते आहे खूपच अलौकिक व्यक्तिमत्व होतं आणि आपल्या जीवनात आपल्याला संपूर्णपणे संतुलन आणि आध्यात्मिक प्रगती आणि शांती देण्यासाठी हा त्यांचा पूर्णपणे जन्म झाला हे त्यांनी सिद्ध केलं. आणि दुसरं म्हणता येईल की सहजोग हा नवीन असं म्हणता येईल. हा आपला पुरातन आहे. हा आपला वारसा आहे. तर म्हणजे आपल्या हिंदू लोकांचा म्हणा किंवा विशेषतः महाराष्ट्रांच्या जेवढे साधू संत होऊन गेले, त्यांनी सगळं आतापर्यंत सूक्ष्मातनं म्हणा किंवा अतिसूक्ष्मातनं म्हणा, सहयोगाचंच कार्य झालं किंवा त्यांनी केलं असं म्हणता येईल. कारण सहयोग म्हणजे काय? सहयोगात काय होतं आपल्याला? आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो. आता आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? लोकांना वाटतं की बा काहीतरी अचानक ज्ञान होतं. पण खरा त्याचा सायंटिफिक अर्थ म्हणजे आपल्यामध्ये बसलेली जी परमेश्वरी शक्ती आहे, इथे तुम्हाला एक मानवी आकृती दिसेल. त्या मानवी आकृतीमध्ये तुम्हाला मुख्य म्हणजे 3 मुख्य दरच्या नाड्या दिसतील. डाव्या बाजूला निळ्या रंगाची आहे तिला हिरा नाडी किंवा चंद्र नाडी असं म्हणतात. मेडिकलमध्ये तिला लेफ्ट सिम्पॅथिक नर्व्हस सिस्टम म्हणतात. उजव्या बाजूला जी पिवळ्या रंगाची दिसते तिला पिंगला नाडी किंवा सूर्य नाडी म्हणतात. मेडिकलमध्ये तिला राईट सिम्पॅथिक नर्व्हस सिस्टम म्हणतात. आणि एक नाडी जी बरोबर पाठीच्या मधोमध जाते आपल्या पाठीच्या कण्यामधनं तिला सुषुम्ना नाडी, सुक्ष्म नाडी किंवा मेडिकलमध्ये तिला पॅरासिम्पॅथिक नर्व्हस सिस्टम म्हणतात. या 3 नाड्या प्रत्येक मनुष्यामध्ये असतात. त्याच्या व्यतिरिक्त आपला जो पाठीचा कणा असतो त्याच्यावरती 7 मुख्य शक्ती केंद्र असतात, की ज्याला योग भाषेमध्ये चक्र म्हणतात. मेडिकलमध्ये त्याला प्लेक्सेस म्हणतात. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा ही 7 चक्र आणि ह्या 3 नाड्या याच्यामुळे होत असतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक खूप महत्वाची गोष्ट मनुष्याच्या शरीरामध्ये असते. ती म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये आपल्या कमरेच्या खाली एक त्रिकोणी हाड असतं. ज्याला मेडिकलमध्ये सॅक्रम बोन म्हणतात. मराठीमध्ये त्याला माकड हाड म्हणतात. आणि ह्या त्रिकोणी माकड हाडामध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये एक कॉइलच्या स्वरूपामध्ये, कुंडलकाच्या स्वरूपामध्ये एक ऊर्जा असते, एक शक्ती असते. जिचं नाव ती कुंडलच्या स्वरूपामध्ये असते म्हणून आपल्या अध्यात्मामध्ये तिला कुंडलिनी असं म्हटलेलं आहे. आणि मेडिकलमध्ये तिला रेसिड्युअल एनर्जी म्हणतात. तर हीच ती प्रत्येक मनुष्यामध्ये असलेली परमेश्वरी शक्ती. ती सध्या झोपलेली आहे. सुप्तावस्थेमध्ये आहे. म्हणून आपल्या स्वतःवरती कंट्रोल होत नाही, राहत नाही आणि आपल्याला कधी सुख, दुःख, त्रास, रोग, आजार हे सगळे होतात. पण जेव्हा आपण ध्यानधारणा करतो सहजोगाच्या पद्धतीने, तेव्हा परमपूज्य श्री मातांच्या कृपेमध्ये ही जी कुंडलिनी शक्ती आहे आपल्या पाकडाच्या खाली, ती जागृत होते. म्हणजे ऊर्ध्वमुखी होते. आणि ती जशी जवळ-जवळ हळू वरती जाते, तर तिचा मार्ग जो आहे तो पॅरासिम्पॅथिक मधनं आहे. मधल्या सुषुम्नेमधनं. ती पॅरासिम्पॅथिकला ॲक्टिव्हेट करते. पॅरासिम्पॅथिक नाडी ही मेडिकल सायन्स मधल्या लोकांना कळेल, की फक्त आध्यात्मिक शक्तीद्वारेच ॲक्टिव्हेट केली जाते. त्यामुळे ती शक्ती जेव्हा ही वरती जाते, तेव्हा पॅरासिम्पॅथिक ॲक्टिव्हेट होते आणि सगळ्या चक्रांचं भेदन करून ती शक्ती जवळ-जवळ आपल्या टाळू भाग जो लहानपणीचा असतो,
त्या टाळू भागातनं ज्याला ब्रह्मरंध्र किंवा हिंदीमध्ये ज्याला दशमद्वार म्हणतात, त्या ब्रह्मरंध्रातनं ती बाहेर येते आणि तेव्हा तिचा योग, योग म्हणजे संबंध, कॉन्टॅक्ट, सगळीकडं पसरलेली जी परमेश्वराची शक्ती आहे, जिला आपण परमचैतन्य म्हणतो, ऋतंभरा प्रज्ञा म्हणतो किंवा सायंटिस्ट लोक त्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतात. तर त्याला काही नाव दिलं किंवा परमेश्वराची निराकार शक्ती, प्रेमशक्ती म्हणा. त्या शक्तीशी जेव्हा आपल्या या कुंडलिनी शक्तीचा योग होतो, तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला असं आपण समजायचं किंवा म्हणायचं. आणि तोच आत्मसाक्षात्कार घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आणि श्रीमातांच्या कृपेमध्ये तो आत्मसाक्षात्कार आपल्याला सहज मिळणार आहे. कारण हा सहज योग आहे. पूर्वी आत्मसाक्षात्कारासाठी एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा होती. हे खूप गुप्त ज्ञान होतं. मग एक गुप्त नवनाथांमध्ये आदिनाथांपासून होत 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 निवृत्तीनाथांपर्यंत आलं. आणि निवृत्तीनाथानंतर ज्ञानदेवांकडे आलं. मग ज्ञानदेवांनी फक्त त्यांच्या गुरूंना एवढी प्रार्थना केली, मला हे उघड करून सांगू द्या. मी लोकांना देणार नाही, पण फक्त ते सांगू द्या. तर त्यांनी 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरच्या संपूर्ण कुंडलिनी योग हा सांगितला. तर तोच कुंडलिनी योग हा आजचा सहजयोग आहे. तर तोच आपण आज आत्मसाक्षात्कार घेणार आहोत. आणि आजपर्यंत जेवढे साधू संत होऊन गेले, त्यांनी ते केवळ सगळं आत्मसाक्षात्कारच वर्णन केलं. जसा तुकाराम महाराजांनी आनंदाचे डोही आनंद तरंग किंवा मुंगी उडाली आकाशी, एकनाथ महाराजांनी सांगितलं आला शीतल शांतीचा वारा, रामदास स्वामींनी सांगितलं पिंडी मूळ माया घातली, मूळ माया वाय स्वरूप वायूमध्ये जाणीवी स्वरूप. हे सगळं संतांनी आपण सांगितलं, त्यांची भजनं गायली, पण आपल्याला खरा त्याचा अर्थ कळला नाही. आणि तो खरा अर्थ आता आपल्याला सहज हळूहळू कळेल. तर माझी सर्वांना हृदयापासून विनंती आहे की आता इथून पुढचा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. तर जे बाजूला लोक उभे असतील पाठीमागं, त्यांनी कृपया पुढे येऊन बसावं, आरामशीर रिलॅक्स मध्ये बसा आणि ह्या आत्मसाक्षात्काराचा जो सोहळा आनंद आहे तो स्वतः प्राप्त करून घ्या. कारण मनुष्य जन्माचं जे चीज आहे, उद्देश आहे, ते आत्मसाक्षात्काराला प्राप्त करणं हेच आहे. आणि श्रीकृष्णाने सांगितलंय की योगक्षेमम वहाम्यम. आपल्याला पहिली योग घ्यायचा, नंतर क्षेम कसं होतो ते आपण पाहणारच आहोत. तर आता सहयोग हा कसा पुरातन आहे हे तुम्हाला आता इथे पुढच्या क्लिप मध्ये दिसेल. त्याच्यानंतर परमपूज्य श्रीमाता ही तुम्हाला थोडस मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला ही प्रक्रिया करून आत्मसाक्षात्काराचा अनुभव सुद्धा करतील. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे ही सर्व पुढची प्रक्रिया जी आहे ती अतिशय हृदयापासून मन लावून आणि स्वतःसाठी करायची. त्याच्यामध्ये दुसऱ्याचा फायदा होणार नाही. तुम्ही जेवढं हृदयापासून कराल तेवढा त्याचा फायदा हा तुम्हालाच होणार आहे. तर सर्वांनी याच्या पुढचं जे आहे ते अगदी हृदयाचे कान करून आणि हृदयाचे डोळे करून सगळ्या गोष्टी बघा, आत्मसात करा आणि करा. मग आपण बघूया ह्याच्यानंतर पुढे बोलूया. आता आपण जसं या ठिकाणी सांगितलं गेलं आपल्याला की सूक्ष्म यंत्रणा जी आहे आपल्या शरीरातली कुंडलिनी शक्ती आणि 7 चक्र ही काही नवीन नाहीये. अगदी पुरापार संतांनी याविषयी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली, आदी शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांनी सुद्धा याविषयी अगदी उघडपणे जगाला याविषयी सांगितलेलं आहे. पण त्याच्याही आधी रामायणामध्ये, उत्तर रामायणामध्ये लवकुश यांना त्यांच्या गुरूंनी कुंडलिनी शक्तीची जागृती कशी करून दिली तत्क्षण याची एक छोटीशी 2 मिनिटाची क्लिप आपण आता पाहूया आणि सहयोग त्याच्याशी कसा रिलेटेड आहे हे आपण पाहू शकतो. अनादी कालापासून सुरू असलेलं हे जे ज्ञानाचं भंडार आहे ते परमपूज्य श्री माताजी निर्मला देवींनी 1970 सालापासून सुरू केलेला आहे. सहयोगाचा जो वारसा आहे हा त्यांनी आपल्याला या ज्ञानाचं उघड ज्ञान म्हणजे हे जे गुप्त ज्ञान होतं हे उघड करून सांगितलं. सामूहिकतेला म्हणजे पूर्ण अमास रिअलायझेशन म्हणजे हजारो लोकांना एकसाथ जागृती देण्याची जी काही टेक्निक आहे ही त्यांनी 1970 साली म्हणजे जवळपास 55 वर्षापासून सुरू केलेली आहे आणि 170 देशामधले लाखो साधक याचा उपभोग घेत आहेत. तर आज या अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या दिवशी म्हणतात की गंगेने या पृथ्वी तलावावर अवतरण घेतलं किंवा गंगा या पृथ्वी तलावर आली, तर सहयोग रूपी जी गंगा आहे ती आपल्या सर्व साधकांच्या वडगावच्या या मैदानावर आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर सहयोग हा फक्त आध्यात्मिकच आहे का हो? तर नाही. जसं आता सांगितलं की आपली जी काही सूक्ष्म यंत्रणा आहे हिचे पूर्णपणे सायंटिफिक याचा बेस आहे. तर काय हा सायंटिफिक बेस आहे याच्यावर काय काय
थोडेफार प्रयोग झालेले आहेत सायंटिफिक, याबद्दल थोडीशी एक माहिती आपण या ठिकाणी पाहूया. खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर हा एक 7 मिनिटाचा छोटासा क्लिप आपण पाहूया दूरदर्शनवर झालेली. यामध्ये आपल्याला सहयोगामध्ये सायंटिफिक काय काय रिसर्च झाले आणि त्याचा काय काय आउटपुट होता याबद्दल थोडीशी माहिती मिळेल. तर यापुढील जे मार्गदर्शन आहे, ज्यांनी हा सहयोगाची मुहूर्तमेढ रोवली त्या परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी आपल्याला स्वतः या क्लिपद्वारे देणार आहेत. सर्वप्रथम एक 8 ते 10 मिनिटाचं त्यांचं प्रवचन आहे, अमृतवाणी आहे, ज्यामध्ये ते सहयोगाविषयी थोडीशी माहिती देतील, की सहयोग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. आणि त्यानंतर मग आपण ज्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, तो आत्मसाक्षात्कार, ज्याच्यामुळे आपल्याला जी आंतरिक शांती जी आपण शोधत आहोत इकडे-तिकडे, तर ती आंतरिक शांती कशी मिळवायची, त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण श्री माताजींची अमृतवाणीतून ग्रहण करूया, की श्री माताजींनी सहयोग याविषयी काय सांगितलेलं आहे. श्री माताजींनी आता आपल्याला अगदी विस्तृतपणे सहयोग म्हणजे काय आणि काय याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे याविषयी सांगितलेलं आहे. तर आता ही वेळ आलेली आहे आपल्या सर्वांसाठी, की आज ज्या ज्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, तो म्हणजे आपला आत्मसाक्षात्कार मिळवणे. आत्मसाक्षात्कार म्हणजे आपल्या शरीरातली जी काही कुंडलिनी शक्ती आहे, ती आपली आध्यात्मिक आई आहे. ती सद्गुरूंच्या कृपेमध्ये जागृत होते आणि आपल्या टाळूमधनं आणि हातामधनं तिची स्पंदन आपल्याला जाणवतात. तर मग आता ही जाणवतात की नाही, हा एक मोठा प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनामध्ये असेल. तो हा प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तशी माताजी आता या व्हिडिओद्वारे आपल्याला ही आत्मसाक्षात्काराची क्रिया सांगतील आणि आत्मसाक्षात्कार देतीलही. पण त्यासाठी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे समर्थ रामदास स्वामींना एकदा त्यांच्या शिष्यांनी विचारलं होतं, की गुरुदेव ही जी शक्ती आहे, ही किती वेळा जागृत होते? तर ते म्हणे तत्क्षण जागृत होऊ शकते. पण त्यासाठी देणारा सक्षम पाहिजे आणि घेणाऱ्याची शुद्ध इच्छा पाहिजे. 2 त्यांनी गोष्टी सांगितल्या. देणारा सक्षम पाहिजे. देणारा या ठिकाणी परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी आहेत, ज्या मागच्या 55 वर्षापासून सहयोगाद्वारे लाखो लोकांना त्यांनी हा आत्मसाक्षात्काराची अनुभूती दिलेली आहे. दुसरी कंडिशन राहते घेणाऱ्याची शुद्ध इच्छा पाहिजे. म्हणजे घेणारे कोण? आपण. आपली स्वतःची शुद्ध इच्छा असेल, तर ही गोष्ट घटित होणार आहे. तुम्ही जर डाऊटफुल माइंडने म्हणजे तुमच्या मनामध्ये किंतु परंतु ठेवून जर या गोष्टी केल्या, तर ते होणार नाही हे लिहून घ्या. तर सर्वांना विनंती आहे, की श्रीमाताजी आता जे काही सांगतील, ते अगदी ओपन माइंडले जसं सायन्स जो असतो, सायंटिस्ट जो असतो, शास्त्रज्ञ जो असतो, तो कुठलीही गोष्ट एक्सेप्ट करायच्या आधी ओपन माइंड ठेवतो आणि करून पाहतो ती गोष्ट. तर आज आपल्याला ही गोष्ट करून पाहायची आहे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे. एक छोटीशीच क्रिया आहे, जास्त मोठं नाही. आता आपण या ठिकाणी एवढा वेळ बसलेलो आहोत. शेवटचा जो काही परमोच्च बिंदू आणि जी काही आंतरिक शांती आपल्याला अनुभवायची आहे, त्याची ही वेळ आलेली आहे. तर सर्वांना विनंती आहे, की आपल्या पायातील जे काही चपला आहेत, आपण थोड्या काढून ठेवायच्या, जेणेकरून आपले पाय जे आहेत, ते धरणी मातेला स्पर्श होईल त्याचा. दुसरी गोष्ट, आपले दोन्ही हात आपण आपल्या मांडीवर या पद्धतीने ठेवायचे. दोन्ही हात मांडीवर आपल्या बोटांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचे. आता आपण जी काही क्रिया श्री माताजी सांगतील, त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. व्हिडिओ चालू झाल्यानंतर आपण ती स्वतः करायची आहे आणि बघायचे की मला खरोखर जाणीव होतीये का? लाखो लोकांना झाली, मग मलाही व्हायलाच पाहिजे. ही शुद्ध इच्छा आपण आपल्या बरोबर ठेवा. तुम्हाला नक्की याची जाणीव होईल. तर सर्वप्रथम श्री माताजी तुम्हाला सांगतील, ज्या काही क्रिया आपण करणार आहोत, आपण उजव्या हाताने करणार आहोत. कारण जसं सांगितलं की उजवी आपली क्रियाशक्तीची नाडी आहे. तर उजवा हात आपण सर्वप्रथम श्री माताजी सांगतील, की तुमच्या
कमरेच्या डाव्या बाजूला ठेवा. त्याच्यानंतर सांगतील की उजवा हात तुमच्या पोटाच्या डाव्या बाजूला ठेवा. त्यानंतर सांगतील उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा. त्यानंतर सांगतील उजवा हात जो आहे आपल्या मान आणि खांदा ज्या ठिकाणी जोडतो त्या ठिकाणी या पद्धतीने ठेवायचा आहे. आणि त्यानंतर उजवा हात आपला कपाळावर आडवा ठेवायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर आपला उजवा हात डोक्याच्या मागे या पद्धतीने असा ठेवायचा आहे. आणि शेवट जे आहे ते आपला हात असा ताणायचा आहे, बोटं ताणायची आहेत आणि उजव्या हाताचा तळवा ब्रह्मरंध्रावर आपल्या ठेवायचा आहे. उजव्या हाताचा तळवा आपल्या टाळूवर. ठीक आहे. अगदी सोप्या स्टेप्स आहेत. श्री माताजी जसं करतायत तसं आपण फॉलो करूया. नंतर श्री माताजी सांगतील की तुमच्या थोडंसं हात वर करून चेक करा तुमच्या टाळूमधनं की तुम्हाला काही जाणवतंय का. तर ती जाणीव आपण घ्यायचा या ठिकाणी प्रयत्न करूया. सूक्ष्म जाणीव आहे. कुठलेही फोन जर येत असतील तर कृपा करून सायलेंट करून ठेवायचे. कारण आजकाल आपल्या शांतीचा अशांती करणारी सर्वात महत्वाची तीच गोष्ट आहे. तर सर्वांनी फोन पहिले सायलेंट करून ठेवूया. कारण ही वेळ जशी मी बोललो आधीच की अक्षय तृतीया आहे. जे काही तुम्हाला आज भेटणार आहे ते अक्षय राहणार आहे. त्याचा नाश कधीच होणार नाही. आणि ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. तर कृपा करून पुढचे 10 मिनिटं स्वतःसाठी द्यायचे. ओपन माइंडली जे काय ते करून पाहायचंय. तर आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. दोन्ही हात असे मांडीवर ठेवू. कारण जाणीव जी आहे आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यावर, बोटांवर आणि टाळूवर अशी पद्धतीने होणार आहे. तर आपण सुरू करूया आत्मसाक्षात्कार. तर ही जी जाणीव आज आपल्याला झाली त्याची पुढची स्टेप म्हणजे त्याच्या पुढे हा सहयोग कसा न्यायचा. ही जी आंतरिक शांती आपल्याला अनुभवतो याची अनुभव जो आला. आता पुढची स्टेप काय आहे याबद्दल थोडीशी आपण आता माहिती घेऊया. अगदी कार्यक्रम जो आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. ज्या पद्धतीने आपण ही नीरव शांतता अनुभवत आहोत तशीच ही अनुभवत राहू द्या. आनंद घ्या या शांततेचा. पुढचे 5 मिनिटांमध्ये आपण थोडीशी आणखी माहिती घेऊया. आता हे आपण ध्यान केलं. परमपूज्य श्री महाराजांच्या कृपेमध्ये आपल्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव झाला. आणि आज ही आपण सुरुवात झाली. म्हणजे आपल्या एका वरच्या वर्गामध्ये आपला एक प्रवेश झाला असं आपल्याला म्हणता येईल. तर याचे फायदे काय? ते थोडक्यात 1-2 मिनिटात आपल्याला सांगतो. सहजयोग ध्यान धारण्याचे फायदे काय? सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपण परमेश्वरी शक्तीशी जोडलो जातो. म्हणजे आपला योग होतो. हा सहयोगाचा सगळ्यात मुख्य उद्देश आणि फायदा आहे. ज्याला आपण योग म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर जसं श्रीकृष्णाने गीतेत वचन दिलंय, की योगक्षेमं वहाम्यहम्. तुमचा योग झाल्यावर तुमचं क्षेम बघायची जबाबदारी माझी. असं श्रीकृष्णांनी स्वतः म्हणजे परमेश्वरांनी आपल्या अवतारामध्ये त्याचं वचन दिलंय. आता हे क्षेम कसं होतं? आपला योग तर होतो, पण बाकी त्याचे बाय प्रॉडक्ट्स म्हणून आपल्याला अजून काय फायदे होतात? तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपलं स्वास्थ्य सुधारतं. आता स्वास्थ्य सुधारतं म्हणजे काय? तर आपल्या दिल्लीला एक लेडी हार्डिंग्स म्हणून मेडिकलचं इन्स्टिट्यूट आहे. तिथे 7 डॉक्टरांनी सहयोगावरती खूप अभ्यास केला. अनेक प्रकारचे पेशंट्स घेतले. त्यांच्यावरती प्रयोग केले ज्याच्यामध्ये इपिलिप्सी, डायबिटीज, मिरगी किंवा कॅन्सर, एड्स यासारखे पेशंट्स घेतले. त्यांच्यावरती 2 ग्रुप करून नॉर्मल ट्रीटमेंट आणि विथ मेडिटेशन असं ट्रीटमेंट केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सिद्ध केलं, की सहयोगाच्या ध्यान वाढले झाले. तुमच्यामधले जर काही तुम्हाला काही रोगराई असतील, त्रास असतील, आजार असतील, तर ते बरे व्हायला जास्तीत जास्त मदत होते. म्हणजे सहयोगामध्ये तुमची बरी होण्याची प्रवृत्ती जी आहे ती फास्ट होते किंवा तुम्ही बरे होता. आणि जर तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला रोगराई किंवा त्रास होण्याची शक्यता ही कमी होते. हा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एक प्रकारचं आपल्याला स्वास्थ्य लाभतं. म्हणजे जे काही आजार आहेत, जे काही त्रास आहेत, ते आपले मुख्य आपल्या जे शरीरामध्ये 3 नाड्या आणि जे 7 चक्र असतं, त्याच्या असंतुलनामुळे आपल्याला हे त्रास होतात. आणि मग कुंडलिनी काय करते? ध्यानामध्ये काय होतं? ध्यानामध्ये कुंडलिनी शक्तीच्या या द्वारे आपल्यामध्ये आपलं संतुलन येतं. सगळ्या चक्रांमध्ये आणि नाड्यांमध्ये.
म्हणजे रोगाचं मूळच नाहीसं झालं. त्यामुळे आपल्याला हे रोग होत नाहीत किंवा त्याचे काही त्रास होत नाहीत. म्हणजे एक प्रकारे स्वास्थ्य आलं. त्याच्यानंतर ही जी आपल्या शरीरामध्ये 7 शक्ती केंद्र असतात. मूलाधार ते सहस्रार. जी 7 शक्ती केंद्र सांगितली. त्या प्रत्येक शक्ती केंद्रांवरचं एक त्याची खास क्वालिटी असते. त्याचे एक खास एक त्याचा गुणधर्म असतो. व कुंडलिनी जेव्हा जागृत होते, तेव्हा ती सगळ्या चक्रांना ठीक करते, नरिश करते, ॲक्टिव्हेट करते. त्यामुळे तिच्यावरचा जो काही खास गुण असतो, तो आपल्यामध्ये येतो आणि अशा प्रकारे आपली व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. म्हणजे आपल्यामध्ये एका चक्राद्वारे अबोधिता येते, निष्पापता येते. लहान मुलासारखे आपण अबोध होऊन जातो. एका चक्राद्वारे आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी येते, कलात्मकता होता. आपण जे काही कार्य करतो, ऑफिसचं असू दे, घरचं असू दे, त्या कार्यामध्ये कलात्मकता, क्रिएटिव्हिटी ही आपल्या एका चक्राद्वारे येते. आपल्याला जे जीवनात शांती, समाधान, सुख पाहिजे असतं, ते आपल्याला या नाभी चक्रामध्ये मिळतं, की ज्याच्यामुळे आपण एकदम आपल्या आयुष्यात शांत होऊन जातो. आतून, बाहेरनं तर आपण शांत दिसतो, पण आतून जे विचारांचं वादळ चाललेलं असतं, ते आतून शांतता जी आहे ती आपल्याला या नाभी चक्रामुळे मिळते. जेव्हा कुंडलिनी त्याच्या वरती येते. मग जेव्हा या अनाहत चक्राच्या वरती जाते, तेव्हा आपल्याला निर्भयता येते, आत्मविश्वास येतो. आपण जे कार्य करतो, ते एकदम आत्मविश्वासाने करतो. त्याच्यानंतर या विशुद्धी चक्रामध्ये आपल्यामध्ये जेव्हा कुंडलिनी येते, स्वच्छ करते, तेव्हा आपल्यामध्ये सामूहिकता येते. आपण एकदम सामूहिक होतो, कलेक्टिव्ह होतो. आपण जे आधी एक-एकटे राहत असतो, तर आपल्याला लोकं आवडायला लागतात. लोकांना आपण आवडायला लागतो. जसा श्रीकृष्णांचा तो गुण आहे, कारण हे त्यांचं चक्र आहे. श्रीकृष्ण हे सगळ्यांचे लाडके होते. तसंच आपल्यामध्ये ते माधुर्य येतं. वाणीमध्ये आपल्या स्वभावात बदल होतो. ऑटोमॅटिक आपल्याला काही करायला लागत नाही. आपल्या स्वभावात बदल होतात. आपला स्वभाव मधुर होतो. आपण लोकांना आवडायला लागतो आणि आपल्याला लोकं आवडायला लागतात. आणि जगाकडे आपण साक्षी रूपाने म्हणजे आधी आपण जसं पाण्यात बुडतो तेव्हा आपल्याला भीती वाटते. पण जर आपण बोटीत बसलो, तर आपण त्याच पाण्याचा आपण आनंद घेतो. तो जो साक्षी भाव आहे, तो आपल्याला या चक्रामध्ये येतो आणि आपण आपल्या रोजच्याच जीवनाचा आनंद घ्यायला शिकतो. मग जेव्हा आपण वरती येतो, तर आपण क्षमा करतो. आपल्याला राग येत नाही. आपल्याला राग येतो तेव्हा बघा आपण डोकं गरम होतो. हात लावून बघा इथे गरम लागतं कधी आपण तुम्ही रागवता तेव्हा. म्हणजे त्या चक्राचा आणि त्याचा काहीतरी संबंध आहे. कुंडलिनी जेव्हा हे चक्र आतून ठीक करते, तेव्हा आपल्याला अनावश्यक राग येत नाही. ज्याच्यामुळे आपण स्वतःलाच त्रास देत असतो. जिथे पाहिजे तिथे राग येतो, पण आपण त्यात अडकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. आणि सगळ्यात शेवटी आपला योग होतो. म्हणजे आपण परमेश्वराशी निळा आनंद, ज्याला सांगितलं की आनंदाचे दोही आनंद तरंग. हे आपला व्यक्तिमत्व विकास असा होतो. त्याच्यानंतर या जे 3 नाड्या आहेत. आपली डावी नाडी ही आपली मानसिक आणि भावनिक नाडी, भावनिक बाजू सांभाळते. तर ही नाडी संतुलनामध्ये आल्यामुळे आपल्याला मानसिक संतुलन ऑटोमॅटिक येतं. भावनिक संतुलन ऑटोमॅटिक येतं. म्हणजे आपण अनावश्यक आपल्याला कुणी बोललं की लगेच आपण हर्ट होतो. कुणी काय केलं की आपल्याला स्वतःला त्रास करून घेतो. तर ही जी स्वतःला त्रास करून घेण्याची प्रवृत्ती असते, ती या डाव्या नाडीमुळे येते. मग जेव्हा कुंडलिनीमुळे ही नाडी संतुलनात येते, आपण भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आणि स्ट्रॉंग, मजबूत असे होतो. उजवी नाडी ही शारीरिक आणि बौद्धिक बाजू सांभाळते. मग काही-काही वेळेस आपल्याला लॅक ऑफ मेमरी, स्मृतीभ्रंश वगैरे जे म्हणतो किंवा आपण खूप अतिशय काम करतो, ओव्हर ॲक्टिव्हिटी करतो किंवा अति काम केल्यामुळे आपल्यामध्ये उष्णता वाढते आणि मग आपल्याला त्या उष्णतेचे त्रास होतात. जेव्हा ही नाडी संतुलनात येते, तेव्हा आपण कितीही काम केलं, तर त्याच्यावर आपल्या शरीरावर परिणाम होत नाही. आपण ॲक्टिव्ह राहतो आणि एनर्जेटिक राहतो, कारण आपण संतुलनात काम करतो. आणि ही जी शरीर आपल्या संतुलनात राहतं, बुद्धी संतुलनात राहते, आपले विचार संतुलनात राहतात. तर अशा प्रकारे आणि मधली नाडी जेव्हा संतुलनात येते, तेव्हा आपली आध्यात्मिक शक्ती वाढते आणि आपण आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा स्ट्रॉंग होतो. तर असे बरेच फायदे सहयोगाचे आहेत, की आपल्याला स्वास्थ्य मिळतं, मानसिक संतुलन येतं, आपल्या कामात प्रगती होते, बाह्यात प्रगती होते. कारण आधी कसं होतं, आपलं मन एक काम करतं, हृदयात वेगळीच इच्छा असते, शरीर एका ठिकाणी असतं. पण ह्याच्यानंतर काय होतं, आपण जिथे असतो, तिथेच आपलं मनही असतं, आपलं हृदयही असतं आणि आपली बुद्धी पण असते. त्यामुळे तुम्ही जे काम करता, ते परफेक्ट होतं. त्यामुळे तुमची बाह्यात पण प्रगती होते. म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये असू दे, घरच्या कामात असू दे, पॉलिटिकलमध्ये काम असू दे, त्यात तुमची प्रगती होते. निर्णय क्षमता वाढते. तुम्ही जे निर्णय घेता, ते एकदम परफेक्ट होतात. कारण हे जे भवसागर आहे, कुंडलिनी जेव्हा याच्यावरती जाते, तर या भवसागराचा एक खास गुण आहे, तो म्हणजे तुमची निर्णय क्षमता. तुमची निर्णय क्षमता एकदम स्ट्रॉंग होते. तुम्ही जे निर्णय घेता, ते परफेक्ट आणि हितकारी असतात. आता जरी ते खराब वाटले, तरी थोड्या वेळाने तुम्हाला लक्षात येईल किंवा काही कालावधीत लक्षात येतात, की तो निर्णय जो होता तुमचा, तो एकदम परफेक्ट होता. म्हणजे अशा प्रकारे तुमची निर्णय क्षमता वाढते. तर असे अनंत फायदे तुम्हाला होतात किंवा आपल्याला कुठे त्रास होत असेल, तर आपल्याच हाताच्या लहरी आपण जर कुठे दिल्या, तर आपल्याला शारीरिक आराम होतो. मग तुम्ही तुमच्या घरातल्या आजारी लोकांना देऊ शकता, लहान मुलांना देऊ शकता. लहान मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, कारण बुद्धी शार्प होते.
तीक्ष्ण होते. एकदा पाहिलेलं, बोललेलं, वाचलेलं पूर्णपणे लक्षात राहतं. आणि हेच कारण आहे, की आज आम्ही बऱ्याच शाळांमध्ये प्रोग्राम घेतो. मुलांची प्रगती ही वाढलेली आम्हाला आढळली. आपले बरेच अभिनव स्कूल आहे, सानवर स्कूल आहे. अशा अनेक स्कूल आणि कॉलेजेसमध्ये आपण प्रोग्राम प्रोग्राम घेतो, की ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यातली शारीरिक सुप्त कलागुण आणि त्यांची बुद्धिमत्ता विकास हे झालेलं आढळतं. तर असे अनेक फायदे सहयोगाचे आहेत, की जे तुम्ही रोजच्या जीवनात आनंद प्रकारे त्याचा अनुभव घेऊ शकता. पण ते केव्हा? त्यासाठी 2 नियम आहेत. सहयोगामध्ये फक्त 2च नियम आहेत. बाकी तुम्हाला काहीही नियम पाळायचे नाहीत. किंवा अंघोळच केली पाहिजे, धुतलेले कपडेच घातले पाहिजे, ह्याच वेळेला केलं पाहिजे, त्याच वेळेला केलं पाहिजे, इथंच बसलं पाहिजे, तिथंच असं काही नियम नाहीत. सहयोगामध्ये 2च नियम आहेत. ते म्हणजे एक तर स्वतः वैयक्तिक रोज सकाळ, संध्याकाळ किंवा जेव्हा तुम्हाला दिवसातनं 2 वेळा टाईम मिळेल, तेव्हा तुम्ही 5 ते 10 मिनिटं स्वतःसाठी डोळे बंद करून शांत पद्धतीने ध्यान करायचं. आता ध्यान कसं करायचं ते मी आपल्याला सांगतो. घरी कसं ध्यान करायचं? घरी ध्यान करायची पद्धत ही अतिशय सोपी आहे. तर ती काय आहे? तुम्ही जेव्हा असं जसं बसले आहात, ज्यांना खुर्चीवर जमिनीवर बसता येत नाही, तर त्यांनी खुर्चीवर बसून दोन्ही पाय जमिनीवरती ठेवायचे समांतर. म्हणजे आपल्या पृथ्वी तत्वाला स्पर्श राहील. दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे आणि आपलं सगळं लक्ष आपल्या टाळू भागावरती म्हणजे ब्रह्मरंध्रावरती ठेवायचं. आणि जर आपल्या इथे लक्ष राहत नसेल, तर आपला उजवा हात ताठ करायचा, डोक्याच्या वरती असा दाबायचा आणि गोल 7 वेळा असा फिरवायचा. जेणेकरून खालची जी त्वचा आहे, चमडी आहे, ती फिरेल. म्हणजे आपलं चित्त इथे स्थिर राहील. मग तो हात खाली घ्यायचा आणि ह्या अवस्थेमध्ये तुम्ही 5 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं जास्तीत जास्त ध्यान केलं, तर तुम्हाला त्याचा इफेक्ट दिवसभर राहतो. संध्याकाळी पण झोपायच्या आधी तुम्ही जर 5 मिनिटं असे बसला, इथे लक्ष ठेवून आणि आतमध्ये लक्ष ठेवा, की मला काय जाणवतं. तुम्हाला कदाचित कुंडलीचे ठोके जाणवतील. एका हाताला गरम, एका हाताला थंड जाणवेल, की दोन्ही हाताला थंड जाणवेल. ते हळू क्लिअरिंग असतं. कुंडलिनी शक्ती तुमचं क्लिअरिंग करते. मग ते ध्यान केलं तर तुम्हाला रात्री रात्री ध्यान केलं तर त्याची इफेक्ट रात्रभर राहतो आणि तुम्हाला झोप चांगली येते. झोपेच्या गोळ्या घ्यायला लागत नाहीत. विचार येत नाहीत, स्वप्न रात काही पडत नाहीत आणि तुम्ही जी काही थोडा वेळ झोप येईल तुम्हाला 2-3 तास, तुम्हाला शांत आणि गाढ झोप मिळते. तर अशा पद्धतीने फक्त नियम एक पाहिला, की तुम्हाला 2 वेळा ध्यान करायचं. सकाळ, संध्याकाळ किंवा 2 वेळा दिवसातनं 5 ते 10 मिनिटं ध्यान करायचं. ध्यान करायचं मी सांगितलं, की दोन्ही हात मांडीवर, लक्ष इथे किंवा उजव्या हाताने 7 वेळा गोल फिरवायचं, हात खाली घेऊन परत 5 मिनिटं ध्यान करायचं. आणि दुसरा नियम असा आहे, की आठवड्यातून कमीत कमी एकदा सामूहिक ध्यान व्हायला पाहिजे. जसं आपल्याला सामूहिक कारण परमेश्वर हा कोणाची एकाची मालमत्ता नाही. तो सामूहिक आहे, सर्वव्यापी आहे, पुऱ्या विश्वाचा आहे. मग त्यासाठी आमची अनेक केंद्र आहेत. की ती सगळी विनामूल्य आहे. तुम्हाला केंद्रावरतीही कुणीही कसल्याही प्रकारचे पैसे लागणार नाही. तुम्ही केंद्रांवरती जायचं प्रत्येकाच्या वेळेनुसार. जसं पहिलं केंद्र जे आहे आपलं ते सोमवारी विजडम स्कूल आहे आपल्या गोल्डन बेकरीच्या समोर वडगावमध्ये. दर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता तिथे केंद्र असतं. मग तुम्ही तिथे जाऊ शकता. दुसरं केंद्र मंगळवारी जाधवर स्कूलमध्ये मानाजी नगरला खालच्या हॉलमध्ये असतं. ते पण मंगळवारी 7 वाजता असतं. तिसरं केंद्र शुक्रवारी, गुरुवारी नांदेड सिटीला असतं. त्याचे पण पत्ते तुम्हाला इथे दिसतील. इथे नांदेड सिटी दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता असतं. आणि चौथं केंद्र आपल्या जवळच्या भागातलं आहे ते म्हणजे माणिकबाग. अनुश्री हॉल जे पेट्रोल माणिकबागला पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजारी अनुश्री हॉलचा 2 नंबरचा हॉल जो आहे पहिल्या मजल्यावरचा, तिथे दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता हे सामूहिक ध्यान केंद्र असतं. मग तुम्ही केव्हाही तिथे या 4ही दिवसांपैकी तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे जा आणि याच्या पुढची प्रगतीकरण आपण घेऊ शकतो. म्हणजे नियम काय? स्वतः ध्यान करायचं 5 ते 7 मिनिटं स्वतःसाठी आणि आठवड्यातून एकदा कमीत कमी सामूहिक ध्यान करायचं आणि आमचं मुख्य केंद्र सगळ्यात शनिवारी असतं एनडीए रोडला. चांदणी चौकापासून जो एनडीए रोड जातो तिथे प्रतिष्ठान श्री निर्मला देवी प्रतिष्ठान, श्रीवास्तव प्रतिष्ठान म्हणून आहे. तर तिथे दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता असतं. ते कुठल्याही केंद्रांवरती तुम्ही जा आणि त्याचा पुढचा जो आहे तो फायदा घ्या. आता हे झालं फायदे आणि सकाळी संध्याकाळी ध्यान आणि आठवड्यातून सामूहिक ध्यान. आता ह्याच्या पुढचं आज आपली तोंडओळख झाली. सहयोग हा आघात आहे. आम्ही एवढे सगळे वर्ष करतो तरी अजून ते ज्ञान इतकं आहे की जे संपूर्ण आपण कारण आपला घडा सीमित असतो. समुद्र आपण आपल्या घड्यामध्ये किती ज्ञान घेणार? त्याच्या पुढचं जे ज्ञान आहे आज आपल्याला फक्त तोंड ओळख झाली सहयोगाची. त्याच्या पुढचं अजून जे काही बेसिक ज्ञान आहे, फॉलोअप ज्याला आपण म्हणतो किंवा पाठपुराव्याचा कार्यक्रम म्हणतो, तो उद्या आम्ही संध्याकाळी 7 वाजता अनुश्री हॉल, माणिक बागेमधला जो पेट्रोल पंप आहे, त्याच्या शेजारी अनुश्री हॉल आहे. त्याचा हॉल नंबर 2 त्याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे, तो उद्या आम्ही संध्याकाळी तिथे ठेवलेला आहे. त्याच्या पुढची जी माहिती आहे,
तर आपण सगळ्यांनी तिथे उद्या अवश्य या आणि याच्या पुढची जी माहिती आहे ती अवश्य आपण ग्रहण करा, जेणेकरून आपण सहयोगात आणि आपल्या आत्मसाक्षात्कारामध्ये प्रस्थापित होण्यामध्ये आपल्याला मदत मिळेल. आणि हे सर्व कार्य पुन्हा एकदा मी सांगतो, विनामूल्य आहे. कोणाला वाटेल की तिथे बोलवल्यावर तुम्हाला पैसे मागतील सेंटरवरती वगैरे, असं काही नाही. तुम्ही तिथे निश्चिंतपणे या, मोकळ्यापणाने या आणि पुढची जी प्रगती आहे ती या. उद्या संध्याकाळी आपण संध्याकाळी 7 वाजता अनुश्री हॉल नंबर 2, माणिक बागवेला जो पेट्रोल पंप आहे तिथे, त्याच्या पुढचा जो फॉलोअप कार्यक्रम म्हणतो किंवा पाठपुरावाचा कार्यक्रम म्हणतो, तो आपण ठेवलेला आहे सर्वांसाठी खुला. तर आपणही येऊ शकता. आज जे आलेले आहेत त्यांनाही घेऊन आपण उद्या तिथे येऊ शकता. असं नाही की आज आलं त्यांनीच फक्त या. समजा आज कोणी तुमच्या घरातले मित्रमंडळी, परिवार चुकून राहिले असतील, काही कामामुळे आले नसतील, तर तुम्ही त्यांना पण उद्या तिथे घेऊन येऊ शकता. जेणेकरून याचा पुढचा जो कार्यक्रम आहे, तो तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. तर शेवटी मी परमेश्वराच्या चरणी आणि शुभारांच्या चरणी अशी प्रार्थना करतो, की आज जो आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळालाय, त्या आत्मसाक्षात्कारामध्ये दिवसेंदिवस तुमची सर्वांगीण प्रगती होऊ दे. आणि त्या आत्मसाक्षात्कारात तुम्ही पूर्णपणे स्थिरावून तुमचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या देशाचं आणि पर्यायाने संपूर्ण विश्वाचं हे कल्याण होऊ दे. आणि संपूर्ण विश्वात जी आपल्या आतमध्ये शांती आहे, पै शांती जसं वर्णन केलं, शांतीची पै शांती, ही पै शांती आपण स्वतःही अनुभवणार आहोत जेव्हा कुंडलिनी सहस्त्रारावर येते तेव्हा. आणि ती पै शांती आपल्याद्वारे सगळ्या विश्वातही येणार आहे. त्यामुळे आजकालचे हे जे चाललेले युद्ध, झगडे, मारामारी, धर्मांधता सगळे आपोआप नष्ट होईल, आपोआप गळून जाईल. तर ही शांती सगळ्या जगभर पसरो, अशी आपण एक वैश्विक प्रार्थना करतो. आणि पुढचा कार्यक्रम आपण शेवटाकडे जाणार आहोत, आपण त्याच्याकडे आता जाऊया. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याला अनंत आशीर्वाद देऊ दे आणि आपल्या आत्मसाक्षात्कारमध्ये दिवसेंदिवस आपली प्रगती हो, अशी मी सदिच्छा करत मी इथे थोडा वेळ थांबतो. कार्यक्रमाचे अगदी शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आज इथे एकही जे साधक आले ते उठून जात नाहीयेत, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर आपण कार्यक्रमाचा जो समारोप आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला जे काही आनंदाचा झरा पसायदान स्वरूपी दिलेला आहे त्याने करणार आहोत. त्याआधी आपले राजकीय जीवनातील ऍक्टिव्ह असे जे काही नगरसेवक या ठिकाणी, बंधू आणि भगिनी या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांचं आमच्या सहयोग परिवारातर्फे मी स्वागत आणि आभार करू इच्छितो. सर्वांना एक एक विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेज समोर यावं, श्री मातांच्या आशीर्वाद समोरून घ्यावा आणि आमचा हा छोटासा आभार जे आहे ते स्वीकारावे. माझी कळकळीची एवढीच विनंती आहे की राजकारणाच्या अगोदर आपण एक मनुष्य प्राणी आहोत. आपल्या सर्वांना आपली मनःशांती आणि शारीरिक स्वास्थ्य सांभाळणं हे खूप आवश्यक असतं. त्यामुळे आपण जर हा योग आत्मसात करून आपल्या घरी जर करायला सुरुवात केली तर आपल्या सर्वांना याचा पर्सनल लेवलवर भरपूर बेनिफिट होणार आहे. कारण याच्यामध्ये भरपूर जे राजकारणातले लोक आहेत हे करतात सहयोग. मेडिटेशन ही सगळ्यांनाच गरजेची गोष्ट आहे. तर त्यामुळे आपणही स्वतः याचा अवलंब करावा आणि आपल्या जीवनामध्ये याचा उपयोग करून घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. तर आजच्या या कार्यक्रमाचा समारोप जो आहे तो आपण पसायदानाने करूया. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सर्व नवीन साधकांना एक विनंती आहे की आपण जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन मागे काउंटर आहे, त्या ठिकाणी आपली नाव नोंदणी करायची आहे आणि आपल्या जवळच्या सेंटरचा जो पत्ता आहे तो या ठिकाणी घेऊन जायचा आहे. परत एकदा उद्याच्या पाठपुरावा म्हणजे फॉलो कार्यक्रम जो आहे त्याबद्दल तुम्हाला आठवण करतो. उद्या संध्याकाळी 7 वाजता अनुश्री हॉल माणिकबागेमध्ये जे पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजारी संध्याकाळी 7 वाजता सहयोगाची या पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. जर तुम्हाला या ठिकाणी काही जाणीव झाली नसेल काही हरकत नाही, उद्या त्या ठिकाणी या तुम्ही. त्या ठिकाणी जाणीव तुम्हाला का होत नाही याकडे तुम्हाला पर्सनल अटेन्शन आपण द्यायचा प्रयत्न करूया. तर पसायदान आपण घेऊया आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपूया. सुद्धा थोडंसं लक्ष देऊया की आपल्याला काय जाणीव होती, खरोखर आपली जी जाणीव आहे ते पसायदानानंतर वाढेलच, त्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देऊया. या अभूतपूर्व शांतीचा आनंद घेऊन झाल्यानंतर आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपवूया.
पुन्हा एकदा सर्वांचे आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. या ठिकाणी जो आत्मानंदाचा अनुभव घेतला त्याबद्दल सर्वांचे सहयोग केंद्र पुणेतर्फे मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो. सर्वांनी सहयोगाशी आपलं हे अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू झालेलं नातं पुढे वृद्धिंगत करायचं आहे. कारण आज सुरू झालेली ही काही आपली यात्रा आहे, की अक्षय राहणार आहे. निरंतर काळ आपल्या बरोबर राहणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, की उद्याच्या पाठपुराव्याच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी यायचंय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.